असेल, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्ष प्रमुख आहेत. त्याच्यामुळे विधान परिषद कोणी लढवायची, राज्यसभा कोणी लढवायची या संदर्भात मी म्हटलं ना, निर्णय घेतला जाईल. राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे. अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो आहे किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे. शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे 20, त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान मिळून आम्ही 50 पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू. राऊतसाहेब, आणखी एक विषय होता की परवा राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली. तुमचं उद्धव ठाकरेंशी या भेटी संदर्भात काही बोलणं झालं? बरं झालं असेल तर मी इथे कशाला सांगू. माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू. झालं ना, पण मी कॅमेऱ्यावरती का सांगू. हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं, काय करावं, पण मी काल सांगितलं आणि आज हे सांगू. एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या मदतीनं चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला कोर्टामध्ये आहे आणि तो आम्ही जिंकू. दुसरा असा आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचं आमचं भांडण आहे आणि राहील, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. ते भांडण व्यक्तिगत नसून ते भांडण महाराष्ट्राच्या हिताचं, स्वाभिमानाचं आहे, नैतिकतेचं आहे. आणि हे भांडण आम्ही टोकाला नेऊ हे सुद्धा आम्ही सांगितलंय. या उपर मला याविषयी काही बोलायचं नाही असं मी काल सांगून सुद्धा आपण असे प्रश्न वारंवार विचारत. मैत्री अशी असावी की समोरच्याचा जळफळाट व्हावा,